साहेब, आपलं दैनिक संघर्षोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील चोरपुरी या ठिकाणी आहोत. चोरपुरी या ठिकाणी 11 लाख रुपयाचं अंगणवाडीचं आज माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे. आणि या गावचे प्रथम नागरिक, या गावचे सरपंच दत्तात्रय शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच, आज 11 लाख अंगणवाडीचा माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे. काय सांगता येईल याविषयी? शुभारंभ झाला आहे, चांगलीच गोष्ट आहे आणि काम पण चांगलं झालेलं आहे आणि याची गरज होती. म्हणजे पहिली अंगणवाडी आमची खराब झालेली होती आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आबाचा बी त्यात मोलाचा वाटा आहे, त्याच्यामुळं आमचं काम यशस्वी झालं आणि इथून पुढं बी काम यशस्वीच होईल, याच्यात काही शंका नाही. आता गावामध्ये काय काय विकास योजना राबविल्या आपण? आता आपण सिमेंट रस्ते झालेत आपल्याकडे 5 आणि पांधन रस्त्याचे कामं 2, जे मातोश्री पांधन रस्त्याचे काम आहेत ते 2 झाले. म्हणजे 2 किलोमीटरचं काम झालं आहे ते. आणि एक अंगणवाडी झाली, शाळेचं म्हणजे एक अंगणवाडी दुरुस्ती झाली. पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे जलजीवनचं, पण त्याला थोडंसं बजेटचा विषय असल्यामुळं त्याचं काम काय पूर्ण होऊ शकलं नाही आणखी, पण ते लवकरच 2-4 महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. काय कामं करणं बाकी आहे आणखीन रस्ते राहिलेत काही, परत पाण्याची सगळी म्हणजे सोय झाल्यानंतर चांगले होईल. आरोग्य सेवाचे बी थोडी विस्कळीत आहे आणि एक शाळेला बी आमची इमारत पाडायला लागलेली आहे, त्याच्यामुळं समजा आमची एक शाळेला बी इमारत पाहिजे, तेवढं एक काम आमचं बाकी केलं. पाठपुरावा केला का? पुरावा चालू आहे, पण आणखीन काय म्हणजे असं काही भेटले नाही किंवा काही असं हे झालं नाही, म्हणजे बजेट नाही काही असं विषय, त्याच्यामुळं काही आणखीन काम मंजूर झालेलं नाही. तर आपण पाहिलं आहे चोरपुरी गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत. आता 11 लाख रुपयाची अंगणवाडी एकदम दर्जेदार क्वालिटीचं काम केलेलं आहे. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते या अंगणवाडीचा आता शुभारंभ झालेला आहे. गावामध्ये अनेक प्रकारच्या योजना राबविलेल्या आहेत आणि आता जिल्हा परिषद शाळेसाठी त्यांनी म्हणजे मागणी केलेली आहे. इमारत जीर्ण झालेली आहे, नवीन इमारतीसाठी त्यांनी प्रस्ताव देखील दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आणखीन मोठे कामं करायचं शिल्लक आहे आणि जवळपास या गावामध्ये चांगल्या प्रकारची योजना देखील राबविल्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, धन्यवाद. काशीनाथ वाघमोडे, राणा चोरपुरीची. बरं, आज भव्यदिव्य असं शुभारंभ झाला अंगणवाडीचा. काय सांगता येईल याविषयी आपण? अंगणवाडीविषयी सांगायचं म्हणलं तर शिंदे सरपंच दत्तात्रय शहादेव शिंदे यांच्या कार्यक्षेत्रातून म्हणजे त्यांनी परिश्रम घेतले, अंगणवाडी मंजूर करून आणली आणि नंतर बांधकाम भव्य असं बांधकाम झालं. हे चोरपुरी गावासाठी चांगल्या पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे, म्हणजे दर्जेदार काम झाले, समाधानी लोक आहे समजा. दर्जेदार काम झालं आहे. काय काय कामं केली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी? आता त्यांच्या कार्यकाळात अंगणवाडीचं काम केलं, सिमेंट रस्त्याचे काम केलेत, जलजीवन ते काम चालू आहे. 25-15मध्ये पांधन रस्ते, शिवरस्ते असे अनेक कामं झालेले आहेत. जिथं आजपर्यंत कुणाला वाटलंच नाही तर सिमेंट रस्ता करावा, की ह्या ठिकाणी त्यांनी सिमेंट रस्ते केले. काय केलं पाहिजे आणखी आता गाववाल्यासाठी काय केलं पाहिजे? हे बघा, गाववाल्यासाठी केलं तेवढं कमीच असते असं गावाचं म्हणलं तर, परंतु आजपर्यंत केलं आहे त्यांच्या पद्धतीने भरपूर चांगलं काम केलेलं आहे. समाधानी समजा तुम्ही त्यांच्यावर? डोंगराकडं जाता येत नव्हतं तर तिकडं सिमेंट रस्ता घातल्यामुळं आज डोंगरावर, चितोडा डोंगरावर बैलगाड्या जातात. याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? आता विरोधक म्हणत असतात की काहीच नाही केलं, परंतु केलं तेवढ्यात आम्ही तर समाधानी आहेत आणि अशी इच्छा आहे आमची गावकऱ्याची, आणखी पण त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करावं. गावाले समाधानी आहे समजा सरपंच काम गाव.